भाजीत मीठ जास्त का पडलं? इथून सुरू झालेला टोमणा जर तुझ्या आईने तुला हेच शिकवलं का इथपर्यंत गेला आणि सासूबाईंनी मुलाचा रिमोट कंट्रोल स्वतःकडेच ठेवण्याचा हट्ट धरला तर थेट आता सासूबाईंना कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे। थोडं समजावून सांगते। दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार जर पती पत्नी शिवाय कोणीही तिसरा व्यक्ती, मग यात सासू किंवा इतर नातेवाईक यांनी सुखी संसारात फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर एलिगेशन ऑफ अफेक्शन अंतर्गत दिवाणी खटला दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। जर सासूने सुनेचा केलेला छळ सिद्ध झाला तर भारतीय न्याय संहिता संबंधित कलमानुसार सासूला थेट 3 वर्षांसाठी जेलमध्ये जावं लागणार आहे। बरं, यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केवळ अस्पष्ट किंवा किरकोळ आरोपांवरून सासरच्या निर्दोष लोकांना अडकवता येणार नाही। गुन्हा सिद्ध करण्यासाठी सुनेकडे ठोस पुरावे असणे आवश्यक आहे, अन्यथा सासूवर कारवाई केली जाणार नाही। त्यामुळे मैत्रिणींनो, जर तुमच्याही घरात विलन खाष्ट सासूबाई असतील आणि त्या तुमच्या नवरा बायकोत जाणीवपूर्वक भांडण लावत असतील तर त्यांना ही रील दाखवा आणि तुमच्या दुसऱ्या मैत्रिणींसोबत शेअर करा।